मध्ये सर्वाधिक उत्कंठा होती, विजय कोणाला मिळतोय. इथं सर्वाधिक शक्तीपणाला लागली होती आणि धाकधूक सुद्धा होती मनाला. पण मनोज नंदवंशी वो बंदा कुछ अलग ही निकला. ये बंदे के साथ में हम बात कर रहे हैं. मनोज जी क्या बोलेंगे आप? के साथ में खतना लगा के मैं प्रभाग क्रमांक 5 की सभी जनता को जिन्होंने मुझे वोट दिया, मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ. उन्होंने मेरे पे इसके पहले भी विश्वास किया और अभी विश्वास करके मुझे चुन के दिया. बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. नहीं, पिछले बार भी आपके घर पे हमने पिछले बार पूछा था, नगर सेवक पद आपके घर में थे, नगराध्यक्ष पद आपके, लोग बार बार विश्वास क्यों डालते हो आपके ऊपर? ऐसा है, हम जनता के साथ में ऐसा रहते और जनता का साथ मिलता हमको, तो उसका फायदा हमें होता है. अभी इस बार क्या करेंगे? नया का कुछ कर रहे हैं? नया एक तो हमारी सोच यही है कि नगर परिषद में डिजिटल स्कूल की सुविधा हो और जो प्राइमरी स्कूल है वो बहुत ज्यादा खस्ता हालत है, हम ज्यादा से ज्यादा सुधारने की कोशिश करेंगे. थोड़ा चुनाव में आपको थोड़ा सा कम ज्यादा लगा, अटैक वगैरह वगैरह? नहीं, ऐसा तो चलते रहता है, कोई फर्क नहीं पड़ता है और हमारे लिए कोई नवी चीज नहीं है चुनाव लड़ना. ये थे मनोज नंदवंशी, तो बहुत सॉलिड पर्सन करके यहाँ पे नगराध्यक्ष नगर सेवक के लिए खड़े थे. लोगों ने चुन के दिया, उसके बाद हमारे बिजली को चुन के दिया, नगर सेवक बनाए, नगर अध्यक्ष बने, उसके बाद मेरी मिसेज को चुन के दिया और अब मेरे को 5वीं बार हमारे यहाँ की जनता ने चुन के दिया है. मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, बहुत बहुत धन्यवाद देता हूँ जनता को. 2016 में मेरी मिसेज यहाँ से प्रभाग क्रमांक 2 से चुन के आई थी. उनका जो 5 साल का कार्यकाल था, 5 साल के कार्यकाल में हमने 34 करोड़ रुपए के विकास काम किए थे. प्रभाग के अंदर हर समाज का व्यक्ति हो, किसी ने भी आधी रात को फोन लगाया तो विजय थावनी उसके लिए हाजिर रहता था. और आज उसी की जो जीत है, ये उसी चीज का है कि काम करने वालों को लोगों ने फिर से चुन के दिए और विकास ही हमारा लक्ष्य है. कभी लगता था आपको थोड़ा सा मैं ये चुनाव में रणनीति आपकी फेल हो गई और फेल के हिसाब से मैं जीत के आऊंगा या नहीं आऊंगा, ऐसा लगता था आपके मन में? ऐसा कुछ भी नहीं लगता था, क्योंकि मेरा जो कृष्ण चक्रधारी बैठा था ऊपर से चक्र चला रहा था और लोगों का इतना विश्वास था मेरे के ऊपर कि ये मेरे साथ में विश्वास के साथ ही मत मारते वक्त मेरे साथ रहेंगे, ये मालूम था मुझे. रणनीति बहुत अच्छी खेली आपने. प्रहार से बिलोंग करते हो, अगर अपक्ष खड़े रहो. देखो, ये सब अंदर की बात है, ये बाद में सब बताया जाएगा कि रणनीति कैसे खेले जा सकती है. क्योंकि हमारी 1 by 1 फाइट थी, हमारे खिलाफ अंदर से कितने थे, बाहर से कितने थे, ये सब हमें मालूम था, लेकिन रणनीति वो हिसाब की खेले गई. क्या आप ऐसा नगर पालिका में लोग बोलते हैं, वो जो चुनाव नतीजे जो आए, आप उपाध्यक्ष पद का चेहरा आपके इसमें देखे जा रहे? देखिए, आगे की बात है कि कितनी सीट वहां आ रही है, कौन से पक्ष से आ रही है, उसके ऊपर ही होता है. पद को, उपाध्यक्ष पद को या इसको महत्व नहीं है, महत्व है नाम को कि वो काम करने वाला व्यक्ती कितना है. चलो, तर हे होते विजय थावाणी. प्रचंड चांगल्या मतांचे हा व्यक्ती निवडून आलाय. इथं नगरपालिकेचं, नगर परिषदेचं नेतृत्व करणार आहे. मित्रांनो, अशा माणसाची म्हणजे अनेक दिग्गजांना पराभूत करून या माणसाचा इथं विजय झालेला आहे. नावात विजय. मुलाखत घेतली होती. सातत्यानं इथं जी लढाई आहे, ही लढाई अगदी चुरशीची लढाई म्हणत असताना इथं जिंकल्या आहेत त्या अपर्णाताई जितेंद्र रोडे पत्रकार आहेत, नावाजलेले आहेत, अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे. आणि त्यांच्या पत्नी तिथं खऱ्या अर्थानं विजयाचा गुलाल त्यांच्या अंगावर आपल्याला बघतोय, झळकताना दिसतोय. ताई, विजयी झाल्यात, काय सांगाल? चराचरात वास करणारी ईश्वर शक्ती श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज यांना मी नमन करते आणि संपूर्ण विश्व ज्यांच्या चरणी नतमस्तक होतं असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मी अभिवादन करते. भारताला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसेच बिरसा मुंडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सुद्धा मी अभिवादन करते. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आपल्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीणजी तायडे या सर्वांची मी आभारी आहे. कारण पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, मला तिकीट दिली आणि मी त्याचं
फलित केलेला आहे. या ठिकाणी माझा जो विजय आहे हा माझा नसून माझ्या जनतेचा विजय आहे. जनतेने जो माझ्यावर पूर्णपणे विश्वास दाखविला तो विश्वासाचा आज गुलाल सगळीकडे दिसत आहे. त्यामुळं मी निश्चितच सगळ्या विकास कामांना प्राधान्य देईल आणि माझ्या वार्डाच्या ज्याही काही समस्या असतील त्या समस्यांना मी पूर्णपणे सोडविण्याचा प्रयत्न करेल. ताई, तुमचे पती पत्रकार आहेत. सातत्यानं घरात ज्या समथिंग ज्या विकासात्मक बाबी असो किंवा आणखी इतरही कुठल्या बाबी असो ते लिहितायत, ते बोलतायत आणि ते बोलत असताना तुमच्या कानावर जे आदळलं असं हे या वार्डातलं या प्रभागातलं अशा पद्धतीचं हे करायचं आहे ते पतीकडू बाळकडू नाही म्हणता येईल त्याला, ते काय मिळाले तुम्हाला? काही नाही, सगळं वातावरण म्हणजे घरी वातावरणच सगळं याचं असल्यामुळं सगळ्या ज्या न्यूज मलाही आवड आहे आणि मी स्वतः एक लेक्चर होती. मी कॉलेजवर लेक्चरर होती आणि त्याच्यामुळे मला हा सगळा अनुभव मला माहिती आहे की बा कशा प्रकारे आपल्याला कुठे काय काम करायचं आहे, कुठे वार्डातलं मला सगळं माहिती आहे. कारण माझे बचत गट आहे, महिला बचत गट आहे, जिजाऊ ब्रिगेडमध्ये मी स्वतः काम करते. त्यामुळे मला सगळ्या महिलांच्या समस्या असो कुठल्याही समस्या असो यांना मी जवळून पाहिलेला आहे. फक्त एक समाजाची सेवा करण्याची संधी या माध्यमातून मिळाली आहे आणि ती सेवा मी परिपूर्ण करेल अशी मी सगळ्यांना आश्वासन देते. सर्वात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला नाही विचारत, मी माझ्यासोबत जितेंद्र रोडे आहेत, पत्रकार आहेत. बायकोला निवडून आणलंय असंच म्हणावं लागेल. बायकोला मी निवडून नाही आणलं, त्या प्रभाग क्रमांक 7 मधील सामान्य कार्यकर्त्यांनी सामान्य मतदारांनी निवडून आणलं. खरं तर मी काहीच नाही, माझी पत्नी काहीच नाही. मतदारांचा जो विश्वास होता, आपण पाहतो की या निवडणुकीत काय चित्र होतं, या निवडणुकीत काय काय झालं हे सर्व माहित आहे. काय काय गोष्टी केल्या गेल्या, राजकारणात ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व उमेदवारांनी केल्या. मात्र आम्ही त्यापासून बराच अलिप्त होतो, तरी सुद्धा मतदारांनी आमची छबी पाहून आणि काहीतरी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे. अनेक दिग्गज आमच्या विरोधात प्रचाराला उतरले होते, अनेक दिग्गजांनी अफवा फैलवल्या होत्या, खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण मतदारांना माहित होतं की आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे आणि कोणाला नगरपालिकेत पाठवायला पाहिजे. त्या अनुषंगाने ही निवडणूक सामान्य मतदारांची आहे, ते सामान्य कुटुंबातले आहेत, गोरगरीब आहे, त्यांनी निवडून दिलेली आमची ही पत्रकार म्हणून पत्रकार तिथून निवडून गेलात. पत्रकारांचं प्रतिनिधित्व कशा पद्धतीने करणार आणि शैक्षणिक दृष्ट्या इथली सर्वात मोठी उणीव आहे त्या संदर्भात आपण आपल्या पत्नीला आणि पत्नी तर नाही आता त्या नगरसेविका आहेत, काय संदेश द्याल, म्हणजे काय त्यांना उपदेश द्याल? एक पत्रकार म्हणून माझा तिला ह्या प्रश्न राहील की माझा तुमच्या उमेदवाराशी फारसा काही, तुमच्या उमेदवारीशी आणि तुमच्या नगरसेवक पदाशी माझा फारसा काही संबंध नाही. पत्रकार म्हणून जिथं जिथं त्यांना जे जे करावं लागत असेल शहर विकासासाठी त्यांनी ते निश्चित करावं, दमदारपणे करावं. कुणालाही कोणाची भीती न ठेवता विकास कामांना आणि सामान्य जनतेच्या कामांना त्यांनी प्राधान्य द्यावं. धन्यवाद. हे होते अपर्णाताई रोडे. ताईंनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय, त्या उच्च शिक्षित आहेत, प्राध्यापक राहिलेले आहेत. ताईंना पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. तुर्तास धन्यवाद. मध्ये पत्रकारांचं ते आगमन झालंय, ते नगरपालिकेमध्ये पत्रकार सुद्धा इथं पोहोचले आहेत. सातत्यानं आम्ही म्हणत होतो किंवा पत्रकारांसाठी न्याय हक्क कधी मिळणार, पण आज फिरोज खान हे फिरोज खान पत्रकारांचं नेतृत्व नव्हे तर संपूर्ण वार्डाचं प्रभागाचं या शहराचं नेतृत्व करणार आहे. सर्वात पहिले पत्रकार आहे तुम्ही, समस्या तुम्ही जानल्यात. आप जो है नगरपालिका में लोगों का जो समस्या का निराकरण करने के लिए लिखते थे, अभी क्या करेंगे? मी मागील 20 वर्षापासून समाज कार्य करत आहे आणि पत्रकार म्हणून कार्य करत आहे. मी निवडून आल्याबद्दल जनतेचा धन्यवाद आणि मी जनतेसाठी आणि पत्रकारांसाठी लढा देणार एवढी हमी देतो. थँक्यू. पत्रकारांसाठी पत्रकार भवन इथं नाही आहे, पहिली मागणी तुमची काय राहणार? मी पत्रकार संघटनेचा अध्यक्ष आहो, या नात्याने मी पत्रकार भवनसाठी कार्य करणार आणि ते मागणी रेटून धरणार. चला, हे होते फिरोज खान.